नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत। एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहे। एका नवीन भागाची सुरुवात करणार आहे। आपल्या पाठाचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन। प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे। रिफ्लेक्शन ऑफ लाईट या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की प्रकाशाचे परावर्तन हे कशाच्या माध्यमातून होत आहे। म्हणजे या पाठात आपण प्रकाशाचे परावर्तनचा अभ्यास करणार की प्रकाश म्हणजे काय, प्रकाशाचे परावर्तन कोणत्या माध्यमात होते, मग प्रकाशाचे परावर्तनाचे किती प्रकार पडतात, मग ते प्रकार कोणकोणते आहेत हे देखील आपण मुलांना चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि काही प्रयोगाच्या माध्यमातून आपण इथे समजून घेणार आहोत। त्याचं प्रथम सांगितलं की ते प्रकाश म्हणजे काय आहे, लाईट आहे, आणि परावर्तन म्हणजेच काय आहे, रिफ्लेक्शन आहे। रिफ्लेक्शन म्हणजे एखादी वस्तू ती आपल्या डोळ्यासमोर येऊन ती पृष्ठभागावर येऊन ती परावर्तित होते, म्हणजेच ती पुन्हा दूरवरती फेकली जाते। हे देखील आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा इथे दिलं आहे की आपल्याला आता इथे बघा काय दिलं आहे, डोळा आहे, नाक आहे, होठ आहे, कान आहे आणि हात आहे। हे काय आपण मिळू शकतो की बघा इथे दिलं आहे की आपल्याला संवेदनेच्या सहाय्याने वेगवेगळ्या जाणीव होतात। संवेदनेच्या सहाय्याने म्हणजे आपले काय आहे, 5 सेन्स ऑर्गन ज्याला आपण बोललं जातं, जे नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, स्पर्श, हे काय स्पर्श आहे की आपल्याला नाकाच्या द्वारे समजतं की बाबा कोणत्या प्रकारची स्मेल आहे। आपल्याला डोळ्याच्या मार्फत कळतं की इथे समोर दिसणारी वस्तू कोणती आहे, म्हणजे आपल्याला सेन्स आहे। मग हे आपल्याला संवेदना आहेत, काय आहे, सेन्स आहे। या सेन्सच्या सहाय्याने वेगवेगळ्या जाणीव होतात। यापैकी दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्त्वाची संवेदना आहे की जे आपले 5 सेन्स ऑर्गन्स आहेत। या 5 सेन्स ऑर्गन मध्ये की जे आपले डोळा आहे हा सर्वात अतिशय महत्त्वाचा आहे। त्यांनी सांगितले की दृष्टीची संवेदना ही सर्वात महत्त्वाची संवेदना आहे। मग या सर्व संवेदनेपेक्षा आपल्या कोणती संवेदना आहे, डोळ्याची संवेदना। आपल्याला माहिती आहे म्हणून की आपले जे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजेच 5 सेन्स ऑर्गन्स आहेत, त्याच्यापैकी जो आपला डोळा आहे तो सर्वात महत्त्वाचा त्यांनी सांगितलेला आहे। मग का बरं त्यांनी असं डोळा सांगितलेला आहे? कारण एखादी जर वस्तू आपल्या डोळ्यासमोर दिसते म्हणजेच काय होत आहे की ती वस्तूचे किरण आपल्या डोळ्यावर होतात आणि ते किरणे परावर्तित होतात आणि म्हणून ती वस्तू आपल्याला दिसत असते। या संवेदनेमुळेच आपण आपल्या सभोवतालच्या वस्तू आपण बघू शकतो की याच्यामुळे की जी समोर असणारी व्यक्ती, जी समोर असणारी जी गोष्ट आहे किंवा जी वस्तू आहे ती आपल्या डोळ्यामध्ये त्याची वस्तूचे प्रकाश आपल्या डोळ्यावर पडतात आणि त्याच्यामुळे सभोवतालची वस्तू आपण सहजपणे पाहू शकतो, बघू शकतो। मुलांनो बघा अशा प्रकारे ते चित्र दिसलेलं आहे की ही जी वस्तू आहे ते आपण काय करू शकतो, पाहू शकतो। प्रकाशाचे परावर्तन समजून घेण्यासाठी आपण दृष्टीची संवेदना व प्रकाश यातला संबंध काय आहे हे जाणून घेणार आहोत। बघा तशा प्रकारे बघा इथे हा डोळा आहे आणि आपण डोळ्यातून आपण हर एक गोष्ट पाहत असतो। म्हणजेच काय होतं, प्रकाशाचे परावर्तन जर समजून घ्यायचं असेल तर त्यांनी सांगितलं की आपण काय करणार की त्यासाठी आपण एक गोष्ट समजणार कोणती, की रात्रीच्या वेळी जर तुम्ही दिवा बंद करायचा आहे आणि नंतर थोड्या वेळाने पुन्हा तो चालू करायचा आहे, म्हणजेच काय होणार आहे की जर तुम्ही दिवा बंद केल्यावर कोणती गोष्ट तुम्हाला, कोणती वस्तू दिसणार नाही, परंतु ते दिवा जर चालू केला तर काय दिसणार आहे, त्याच्या परत वस्तू त्या दिसणारच आहेत। आणि म्हणून बघा इथे त्यांनी दिलं आहे, रात्रीच्या वेळी दिवा बंद केला लगेच खोलीतील वस्तू दिसेनाशा होतात। जर जसंच आपण लाईट बंद करतो तर सगळ्या वस्तू गायब होऊन जातात। मग असं असतं का त्या वस्तू नाही आहे तिथे, त्या वस्तू तिथेच त्या जागेवरती असतात, परंतु लाईट बंद केल्यामुळे आपल्याला ते पाहू शकत नाही, कारण लाईट तिथे काय आहे, अंधार आहे आणि त्यामुळे ते दिसत नाही। पण दिवा पुन्हा चालू केल्यास वस्तू पूर्ववत दिसत, म्हणजे ज्या वस्तू जशा आहेत, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी आपल्याला दिसत आहे। म्हणजेच काय होत आहे, इथे प्रकाशाचं परावर्तन होत आहे। बघा इथे दिसत आहे की बघा इथे काय केलं आहे, त्यांनी लाईट चालू केली आहे, मग त्यामुळे ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला पुन्हा ह्या दिसायला लागलेल्या आहेत। बघा इथे आपण बघू शकतो, म्हणजेच डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला आहे। काय केलं आहे, म्हणजे डोळ्यामध्ये जो प्रवेश करणारा जो प्रकाश आहे की ज्या वस्तू आपल्या डोळ्याने प्रकाश देत होत्या पण त्या अंधारामुळे किंवा लाईट बंद केल्यामुळे तो प्रकाश आता दिसेनासा झाला आहे। मग प्रकाश त्या वस्तूने उत्सर्जित केला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असेल। बघा त्यांनी सांगितलं की म्हणजेच काय झालं की ते लाईट बंद केल्यामुळे ज्या पदार्थामधील जो प्रकाश आहे तो काय होत आहे, नाहीसा होत आहे। याच्यावरून कळालं आहे। मग त्या प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत। इथे बघा त्यांनी दिलं आहे की एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे ही पडली जातात तर त्याची दिशा बदलते व ते परत फिरतात, याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात। की एखाद्या पृष्ठभागावर काय केलं जातं, प्रकाशाची किरणे पडली जातात। की आपण एखादी वस्तू पाहता, समजा मी एखादी चेअर पाहत आहे, एखादी मुलांना बॉक्स पाहत आहे, एखादी बाटली बघत आहे, म्हणजेच काय होते की माझ्या डोळ्यातून निघणारी जी किरणे आहेत एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे अशी प्रकारे पडली जातात तर त्याची जी दिशा बदलते व ते परत फिरतात, यांनाच काय बोलतात, प्रकाशाचे परावर्तन असे बोलले
जाते. मग प्रकाशाचे परावर्तन देखील हे दोन प्रकारामध्ये, एक समान आणि असमान गतीमध्ये आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. बघा, तर अशा प्रकारे बघा ही काय किरणे पडली जातात आणि ती पडून बघा प्रकाश किरणे पडतात तर त्याची दिशा बदलते व ती परत फिरतात. ते प्रकाश किरणे पृष्ठभागावर पडतात, त्याची दिशा बदलतात आणि ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे प्रकारे म्हटले जाते. बघा, अशा प्रकारे ही प्रकाश किरणे पडतात आणि त्याचे हे परावर्तन होण्याची जी दिशा आहे त्याला आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणणार आहोत. हे आपल्या इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे मुलांना. चला, मग आता उदाहरणार्थ आपण कोणकोणत्या गोष्टी अशा पाहतो तरी सांगितलं. उदाहरणार्थ विजेरी, आरसा अडकवण्याची स्टँड, काळा कागद आहे, कंगवा, पांढरा कंगवा. आता बघा त्यांनी काय केलं आहे की जर आपलं उदाहरण आपण पाहिलं की त्यांनी एक प्रयोग दिला आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. मग त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य इथे घेतलेलं आहे. बघा, इथे दाखवलेलं आहे काय काय साहित्य घेतले. विजेरी म्हणजे टॉर्च घेतलेले आहे, आरसा आहे, आरसाला अडकवण्याचा जो स्टँड आहे तो घेतलेला आहे, काळा कागद घेतला आहे, कंगवा घेतला आहे, पांढरा कागद, काळा कागद, पांढरा कागद आणि ड्रॉइंग बोर्ड घेतला आहे. आता काय केलं आहे बघा, इथे त्यांनी दाखवलं आहे. पांढरा कागद टेबलवर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट चिकटून बसा. एखादा बोर्ड घेतला आहे आणि त्यांनी काय केलं आहे की जो पांढरा कागद टेबलवरती अशा प्रकारे घट्ट बोर्डवरती स्टिक केलेला आहे, तो बोर्डवरती तो चिपवलेला आहे. कंगव्याच्या मध्ये जो भाग सोडून जो कंगव्याचा हा जो मधला भाग आहे बघा, इथे पाहू शकता. जो कंगव्याचा जो मधला भाग आहे म्हणजे हा अशा इकडचा प्रकारचा आहे. हा जो मधला भाग आहे, कंगव्याच्या मधला भाग सोडून इथे सर्व भाग काळ्या कागदाने झाकून घेणे व जेणेकरून प्रकाश हा त्या मोकळ्या भागातूनच जाऊ शकेल. म्हणजे इथूनच ही फट मोकळी ठेवायची आहे. बाकी हा जो पूर्ण पार्ट आहे आणि हा जो पूर्ण पार्ट आहे तो काय करायचा आहे, काळ्या रंगाने आपल्याला झाकून घ्यायचा आहे. म्हणजे तो आपल्याला स्टिक करायचा आहे काळ्या रंगाने. समजलं मुलांनो? आता बघ, आपण पुढे पाहणारच आहोत. अशा प्रकारे तो जो भाग आहे सगळा काळ्या रंगाने आपल्याला जो झाकून घ्यायचा आहे. आता त्याने काय सांगितलंय बघा, कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडून ठेवायचा आहे. जो कंगवा आहे तो पांढऱ्या कागदावरती काय करायचा आहे, असं लंबरूप रूपाने बघा अशा प्रकारेच म्हणजेच काय तो तिरकस ठेवायचा आहे. बघा, अशा इथे दाखवलेलं आहे. इथे तिरकस प्रकारे लंबरूप पकडून विजेरीच्या सहाय्याने कंगव्याच्या उघड्या भागावर प्रकाश टाकायचा आहे. आणि मागून आपण टॉर्चने काय केलं आहे की त्याला आपण टॉर्च दिली आहे, प्रकाश दिलेला आहे. आणि तो प्रकाश कुठे जाणार आहे, ना या भागातून जाणार आहे ना या भागातून जाणार आहे. का नाही जाणार आहे, या भागातूनही नाही आणि या भागातूनही नाही. का नाही जाणार आहे, कारण आपण इथे काय केलं आहे, ब्लॅक कलरचा, काळा कलरचा आपण कागद इथे स्टिक केलेला आहे, लावलेला आहे. इथे पण आणि इथे पण लावलेला आहे. आणि जो प्रकाश आहे तो सरळ या फटीमधून आरपार जाणार आहे. बघा, कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडून विजेरीच्या सहाय्याने कंगव्याच्या उघड्या भागावरती हा प्रकाश टाकायचा. आणि कंगव्याचा जो उघडा भाग आहे, ज्यावेळेला आपण कागद लावलेला नाहीये त्या कागदामधून, त्या फटीमधून आपल्याला प्रकाश हा बाहेर टाकायचा आहे. कशाच्या मदतीने, टॉर्चच्या मदतीने, जो आपल्याकडे विजेरी आहे. बघा, बॅटरी व कंगवा याची योग्य मांडणी करून, बघा बॅटरी आणि कंगवा याची योग्य मांडणी करायची आहे की आपण मागे पुढे करायचं नाही. त्याची योग्य प्रकारे आपल्याला त्याच्या काय काय सिक्वेन्स वाईज व्यवस्थित त्याला आपण ठेवायचं आहे. त्याची मांडणी करून पांढऱ्या कागदावर प्रकाश मिळवायचा आहे. जो पांढरा कागद आहे बघा, इथे जो आपण पांढरा कागद लावलेला आहे त्या पांढऱ्या कागदावर प्रकाश मिळणे, या प्रकाशाच्या मार्गामध्ये आरसा ठेवल्याने आपल्याला असं दिसणार आहे. आणि या प्रकाशाच्या मार्गामध्ये आपल्याला हा अशा प्रकारे आरसा ठेवायचा आहे. जे इकडे कंगवा आहे आणि पाठीमागे जो व्हाईट बोर्ड लावलेला आहे, जो सफेद कागद आपण स्टिक केलेला आहे आणि मध्ये काय आहे, हा आरसा आहे. याला काय म्हणतात, हा आरसा आहे. मग प्रकाशाच्या मार्गामध्ये आरसा ठेवायचा आहे आणि मागून इथे आपल्याला टॉर्च लावायची आहे. मग काय दिसणार आहे की हा जो प्रकाश आपण बॅटरी इथे लावलेली आहे, टॉर्च आपण इथे केलेली आहे, तो टॉर्च इथे या प्रकाशाच्या मध्ये आल्यामुळे हा जो परावर्तन झालेला जो प्रकाश आहे तो अशा प्रकारे आपल्याला परावर्तन झालेला इथे दिसणार आहे. अशा प्रकारे तो प्रकाश परावर्तित झालेला आपल्याला इथे पाहणार आहे. बघा, इथे तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे तो बॅटरी आहे ती कशी दिसत आहे. असे दिसून येते की प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर परावर्तित होतात व वेगळ्या दिशेने जातात. मग असे आढळून येते की हे जे प्रकाश किरण इकडे येतात ते प्रकाश किरण इथे आल्यावर ते आरशावर आदळतात आणि ते आदळल्यानंतर ते परावर्तित होतात व ते वेगळ्या दिशेमध्ये जातात. म्हणजेच इथून आलेला जो टॉर्चमधून आलेला जो प्रकाश आहे तो कोणाच्या सहाय्याने जात आहे, या कंगव्याच्या माध्यमातून जिथे आपण जागा मोकळी ठेवली त्याच्यातून तो पार पडून तो कुठे जात आहे, तो आरशावर आदळत आहे. आरशावर आदळल्यानंतर तो काय होत आहे,
परावर्तित होत आहे आणि त्याचप्रमाणे तो वेगळ्या दिशेने देखील जाते. अशा प्रकारे बघा तुम्हाला हा जो प्रयोग आहे हा देखील तुम्ही प्रयोग घरी करून पाहू शकता की कशा प्रकारे प्रकाशाचे परिवर्तन होत आहे. यासाठी हा प्रयोग आहे. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपत्ती किरण म्हणतात. आता त्याने आपत्ती किरण म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली आहे किंवा याची व्याख्या दिलेली आहे की जे प्रकाश किरण हे कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत, आपत्ती किरण. म्हणजेच काय, इन्सिडेंट रे असे म्हणणार आहोत. इन्सिडेंट रे कोणते म्हणणार आहोत, इन्सिडेंट रे म्हणजेच काय आहे, आपत्ती आहे की जे कोणत्याही पृष्ठभागावर पडतात जे किरण त्यांना आपण काय म्हणणार आहोत, बिंदूला आपत्ती किरण म्हणणार. आपत्ती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपातन बिंदू असे देखील म्हणतात. आता त्यांनी सांगितलं की जे आपत्ती किरण आहे त्या पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपण काय म्हणतात, आपातन म्हणतात. आता बघा इथे दोन भागांमध्ये फरक आहे. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठावर पडतात व त्यांना आपत्ती किरण म्हणतात. जे कोणताही पृष्ठभाग आहे, जो कोणताही जो पृष्ठभाग आहे त्याला आपण आपत्ती किरण म्हणतात. आणि ज्या ठिकाणी ते पडतात किंवा त्याची ज्या बिंदूवर पडतात त्यांना आपण काय म्हणणार आहोत मुलांनी बघा, जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठावर पडतात त्यांना आपत्ती किरण म्हणतात. आणि आपत्ती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूंना आपातन बिंदू असे म्हटले जाते. या दोन गोष्टींमध्ये फरक आहे बघा. तर पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. तर पृष्ठभागावरून ते परत फिरतात त्या किरणास काय म्हणतात, परावर्तन. म्हणजेच रिफ्लेक्टेड रे असे देखील आपण त्याला म्हणत आहोत. अशा प्रकारे किरण समजलेला आहे. आपत्ती किरण, आपातन बिंदू आणि परावर्तित किरण यांचा असा हा त्रिकोण इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. समस्या मुलांना काहीही कठीण नाही. तुम्हाला जरी असं वाटत असेल की काय आहे, आपत्ती किरण काय, आपातन बिंदू काय आणि परावर्तित किरण काय, ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेतलेलं आहे. पहिले परावर्तित किरण समजले आहे, नंतर आपत्ती किरण आणि नंतर आपतन बिंदू. तर पृष्ठभागावरून परत येणाऱ्या फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण. म्हणजे जो किरण निघत आहे, जो पृष्ठभागावर जो किरण कोणत्याही पृष्ठभागावर जो किरण पडत आहे त्याला आपण आपत्ती किरण म्हणतो. आणि आपत्ती किरणातून जो बिंदू निघतो, ज्या ठिकाणी पडतो त्या बिंदूला आपण आपतन बिंदू म्हणतात. आणि तर त्या पृष्ठभागावरून जो परत फिरणाऱ्या त्या किरणाला परत काय म्हणणार, परावर्तित किरण असे म्हणणार. म्हणजेच काय म्हणणार आहोत, रिफ्लेक्टेड रे असे देखील आपण त्याला म्हणणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे मुलांना? मला वाटतं तुम्हाला हा पाठ म्हणजे हा जो घटक आहे तो तुम्हाला समजलेला आहे की आपतन किरण, आपतन बिंदू आणि परावर्तित किरण म्हणजे काय. बघा, परावर्तित किरणाची दिशा काही नियमानुसार ठरते. या नियमास परावर्तनाचे नियम म्हणतात. आता त्यांनी सांगितले परावर्तित किरणाची काही दिशा व काही नियमानुसार ठरतात. त्या नियमानुसार त्याला आपण काय म्हणतो, परावर्तितचे नियम म्हणतात. हे नियम समजून घेण्यासाठी काही संज्ञा समजून घ्यावी लागते, काही डेफिनेशन्स आहेत. हे नियम समजण्यासाठी संज्ञा आहेत. आरशाची स्थिती दर्शवणारी रेषा PQ काढली. आता आरशाची जी स्थिती आहे म्हणजे पुन्हा एक छोटासा प्रयोग त्यांनी इथे दिलेला आहे की बघा, जो आरसा आहे आपत्तीकरण किती आहे, AO आहे. हा बघा, अशा प्रकारे आपत्ती किरण आणि परावर्तित किरण आहे. हा आहे आपतन बिंदू आहे. आपत्तीकरण किती आहे, AO आहे व परावर्तित किरण काय आहे, OB आहे. अशा प्रकारे इथे आरशामध्ये आपण इथे पाहू शकतो. आरशाची स्थिती दर्शवणाऱ्या रेषेस 90 अंशाचा कोन करणारी रेषा ON ही O इथे काढणे आहे. आता आरशाची जर स्थिती दर्शवायची असेल तर ही काय आहे, स्तंभिके आहे. व आरशाची स्थिती दर्शवण्यासाठी रेषेस 90 अंशाचा इथे कोन आहे. ते आपल्याला कोन मापक आहे. तर कोन मापकामध्ये 90 अंशाचा जो कोन असतो ना, तर कोन असणारी रेषा म्हणजेच कोणती आहे, ON आहे. ही कोणती आहे, 90 अंशाचा कोन आहे. आणि ह्या 90 अंशाचा कोन रेषा आहे ON ही इथे आपण काढलेली दिसत आहे. तर अशा प्रकारे आपत्तीकरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण याची तुम्हाला चित्राच्या माध्यमातून इथे स्पष्ट केलं आहे. या रेषेस स्तंभिका म्हणतात. ही जी रेषा आहे तिला स्तंभिका म्हणतात. रेषा ON ही PQ लंबवत नसल्याने रेषा ही ON ही काय आहे, PQ आहे. काय आहे, रेषा PQ. बघा इथे दिले रेषा, सर्वात पहिली रेषा कोणती आहे, PQ आहे. PQ रेषेवरती कोण कोणते आहेत, AO आहे आणि OB आहे. बघा, त्यांनी म्हणून ON ही काय आहे, PQ ही लंबवत आहे. म्हणजेच कशी आहे, त्याच्यावरती ती आहे आधारित. म्हणजेच त्रिकोण कोन PON बरोबर कोन QN बरोबर 90 अंशाचा कोन. अशा प्रकारे इथे आपण केले, म्हणजे इथे चित्राच्या माध्यमातून आपण अधिक स्पष्टीकरण आपण इथे केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा जो कोन आहे बघा, ON आहे आणि इथे PQ आहे. याच्या माध्यमातून हे कोन इथे दर्शवलं आहे. परावर्तनाशी संबंधित विभिन्न संज्ञा ही खालीलप्रमाणे आहे की परावर्तनाच्या संबंधामध्ये जी संज्ञा आहे ती कोणती आहे, किरण AO मायनस आपत्ती किरण आहे. जो किरण कोणता आहे बघा, AO1 आहे. बिंदू O मायनस आपत्ती आहे. जो बिंदू O आहे तो काय आहे, आपात बिंदू आहे. इथे जो बिंदू आहे तो काय आहे, अपात आहे. किरण OB, हा जो OB आहे तो काय आहे की OB हा परावर्तित आहे आणि किंवा O परावर्तित. रेषा ON ही स्तंभिका आहे.
काही समजण्यामध्ये कठीण नाही आहे. म्हणजेच पाचवा आपाती किरण व स्तंभकेमधील कोन. जो आपाती किरण आणि स्तंभिकेमधील कोन हा कसा आहे, कोन A1 आपाती कोन आहे. कसा आहे तो कोन A1 असा हा आपाती कोन इथे आपल्याला आढळून येत आहे. अशा प्रकारे परावर्तित किरण स्तंभिकेतील कोन हा कोन B1 परावर्तित कोन आहे आणि जो कोन BON आहे तो कसा आहे, BON हा देखील परावर्तित आहे. अशा प्रकारे आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. आता पुढे नेमके परावर्तनाचे नियम कोणते आहेत. प्रकाश परावर्तनाचे 3 नियम हे खालीलप्रमाणे आहेत. मग कोणकोणते आहेत बघा, त्यांनी सांगितले. पहिला आहे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. जे आपतन कोन आणि परावर्तन कोन हे कसे आहेत, समान मापाचे आहे. जसं बघा तुम्ही इथे पाहिलेलं आहे, आपतन कोन आणि परावर्तन कोन म्हणजे काय झालं आहे, इथे हे समान मापाचे म्हणजे याच्यामध्ये बघा इथे समान मापाचे आहे, बरोबर. तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. नियम मध्ये काय, आपतन कोन व परावर्तन कोन हे काय आहे, समान मापाचे आपल्याला इथे आढळून येत आहे. पुढचं आहे आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात किंवा एकाच प्रतलामध्ये आहे. म्हणजे पीक रेशो पिकू याच्यामध्ये आहे, म्हणून आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिका एकाच प्रतलात असतात. तिसरं आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेत असतात आणि आपाती किरण परावर्तित किरण हे काय आहे, एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असतात. अशा प्रकारे प्रकाश परावर्तनाचे 3 नियम हे खालील प्रकारे मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. चला आता आपला जो नेक्स्ट आहे, परावर्तनाच्या नियमाचे सत्यापन करण्यासाठी पुढील प्रयोग आपण पाहणार आहोत. आता आपण प्रयोगाच्या माध्यमातून पाहणार की परावर्तनाच्या नियमाचे सत्यापन काय आहे. आता त्याच्यासाठी आपण एक साहित्य बघणार आहोत की परावर्तनाच्या नियमाचे सत्यापन कोणत्या प्रकारे करणार. मग साहित्य काय घेतलंय, आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोनमापक, पट्टी आणि पेन्सिल हे 3 प्रकार आपण इथे घेतलेले आहेत. 3 आपण माध्यमं घेतली आहेत आणि अशा प्रकारे पांढरा कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्याच्या सहाय्याने नीट बसून घेतला आहे. जो पांढरा कागद आहे त्या बोर्डवरती टाचणीच्या माध्यमातून बसून घेतला आहे एकदम फिट, की जो कुठे हलणार नाही, कुठेही तो सैल राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि तो कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्याच्या माध्यमातून तो काय केला आहे, नीट बसून घेतलेला आहे. अशा प्रकारे बघा इथे पाहू शकता. आणि पूर्ण त्यांनी काय केलेलं आहे, बघा ही जी रेषा आहे त्या कागदावर काय केले आहे, PQ ही जी रेषा आहे आणि OA आणि ON आणि ह्यामध्ये OR आहे. आरसा स्टँडला अडकून ठेवला आहे. जो आरसा आहे तो काय आहे, स्टँडला अडकून PQ, बघा हा PQ या रेखेवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे लंब हा स्थितीत ठेवलेला आहे. अशा प्रकारे तो लंब स्थितीमध्ये देखील ठेवलेला आहे. पुढे आपण पाहणार आहोत, आरशात पाहून आरशामध्ये दिसणाऱ्या टाचण्याच्या प्रतिमेच्या खालच्या टोकाच्या सरळीने T व U टाचण्या रोवल्या आहेत. मग अशा प्रकारे त्यांनी ज्या टाचण्या आहेत आरशात पाहून आरशामध्ये दिसणारे, ज्या आरशात बघून त्यांनी आरशामध्ये दिसणारे ज्या टाचण्या आहेत प्रतिमेच्या खालच्या टोकाने, म्हणजे आरशात बघून आपल्याला प्रतिमेच्या माध्यमातून त्या टोकाच्या सरळ दिशेने T व U टाचण्या आहे अशा प्रकारे इथे रोवल्याला दिसल्या आहेत. अशा प्रकारे इथे त्या टाचण्या इथे आणि इथे ज्या टाचण्या आहेत त्या रोवल्या आहेत. रोवल्या म्हणजे तिथे त्या टाकलेल्या आहेत किंवा त्या टाचण्या घुसवलेल्या आहेत असं देखील तिथे होत आहे. मग कोन TON मोजले आणि हा कोन आपत्ती कोनाशी समान असलेला आढळून आला आहे. कोन TON, आता कोन TON कुठे आहे, TO आणि N हा बघा TON मोजला आणि हा कोन आपत्ती कोनाशी समान आहे. मग आपत्ती कोनाशी कोण कसं समान आहे बघा, OAN हा काय आहे, आपत्ती कोनाशी काय आहे तो अशा प्रकारे समान झालेला आपल्याला इथे आढळून येतो. यावरून आपत्ती कोन व परावर्तित कोन समान असतात हा परावर्तनाचा नियम सिद्ध झाला आहे. आणि अशा प्रकारे परावर्तनाचा नियम जो पहिला नियम आहे तो इथे सिद्ध झाला आहे की आपत्ती कोन व परावर्तित कोन हा काय आहे, समान आहे आणि हा परावर्तनाचा नियम सिद्ध झाला आहे. बघा आता प्रकाश परावर्तनाचे प्रकार पाहणार आहोत. ते कोणते आहेत, प्रकाश परावर्तनाचे 2 प्रकार आहेत. कोणत्या प्रकारचे 2 प्रकार आहेत, एक प्रकाशाचे, तो पहिला आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि दुसरा आहे प्रकाशाचे अनियमित परावर्तन. जर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की प्रकाशाचे परावर्तनाचे 2 प्रकार आहेत, प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि प्रकाशाचे अनियमित परावर्तन. सर्वात प्रथम आपण प्रकाशाचे नियमित परावर्तन हे कोणत्या प्रकारचे आहे याच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. या दोन्ही प्रकारच्या परावर्तनाच्या आकृतीमध्ये पृष्ठभागावर पडणारे आपत्ती किरण हे निळ्या रंगाने दाखवले असून परावर्तनाचे नियम वापरलेले आहे. बघा आता त्यांनी काय सांगितले की या दोन्ही प्रकारचे परावर्तन, दोन्ही कोणते, एक बघा त्यांनी सांगितले की प्रकाशाच्या परावर्तनाचे 2 नियम आहेत. बघा इथे दिलेले आहेत, प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि एक अनियमित परावर्तन. मग या दोन्ही प्रकारच्या परावर्तनाच्या आकृतीमध्ये पृष्ठभागावर पडणारे हे काय आहेत,
पडणारे जे आपत्ती किरण हे निळ्या रंगाने दाखवले असून जे परावर्तनाचे जे नियम वापरले आहे, मग परावर्तनाचा हा नियम वापरून आपत्ती बिंदूवर परावर्तित किरण हे लाल रंगात दाखवले. जे किरण रिफ्लेक्ट होतात, जे परावर्तित होतात त्या कोणांना रेड कलरमध्ये त्यांनी ते दाखवलेलं आहे, की जे आपत्ती बिंदूवर परावर्तित किरण लाल रंगात दाखवले आहेत अशा प्रकारे ते रेडमध्ये दाखवलेले आहेत. अशा प्रकारे बघा आपण पाहणार आहोत प्रकाशाचे नियमित परावर्तन हे कोणत्या प्रकारचं आहे ते आपण पाहणार आहोत. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागाकडून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. आता इथे नियमित परावर्तनाची तुम्हाला इथे व्याख्या दिली की जे सपाट आहे आणि गुळगुळीत आहे जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाकडून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास, सपाट व गुळगुळीत भागाच्या परावर्तनास पृष्ठभागाकडून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे प्रकार म्हणतात. बघा सपाट आणि जो पृष्ठभाग आहे जो गुळगुळीत आहे त्याला प्रकाशाचे नियमित परावर्तन म्हणतात. प्रकाशाचे नियमित परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम हे पाळले जातात आणि हे प्रकाशाच्या नियमित परावर्तनामध्ये जे प्रकाशाचे एक काही नियम आहेत त्या नियमांचं पालन केलं जातं, ते नियम पाळले जातात अशा प्रकारे दिले आहे. नियमित परावर्तनात समांतर पडणाऱ्या आपत्ती किरणाचे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. त्यांनी सांगितले बघा नियमित जे परावर्तन आहे ते समांतर पडणाऱ्या म्हणजे समांतर रेषा आहे बघा हे पाहू शकतो. याच्यामध्ये काही तुम्हाला वेगळेपणा जाणवतो, काही कमी आहे काही जास्त आहे असं होत नाही, म्हणजे ते कसे आहे समान आहे. समान पडणाऱ्या रेषेने आपत्ती किरणाचे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. बघा आपत्ती कोन आणि आपत्ती किरण आणि आपतन कोन व समांतर कोन, त्यामुळे परावर्तित किरण हे परस्पर समांतर असतात आणि त्यामुळे हे कसे आहेत परस्पर समांतर, कारण ते विरुद्ध आहेत आणि म्हणून ते कसे आहेत परस्पर समान आहेत, म्हणजेच ते कसे आहेत सारखे आहेत. हे तुम्हाला चित्रातून दिसत आहे. जर आपत्ती किरणाचे आपत्ती कोन L2 L3 I1 I2 I3 असेल व त्याचे परावर्तन दोन कोन क्रमशः R1 R2 R3 असे असल्यास बघा इथे काय आहे I1 R1 I2 R2 I3 R3 अशा प्रकारचे हे सगळे कोन आपत्ती कोन आणि परावर्तित कोन कसे आहेत एकमेकांशी समान इथे आपल्याला आढळून येत आहे. इथे चित्रातून तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. तर I1 = I2 = I3 बरोबर R1 = R2 = R3. तर अशा प्रकारे हे देखील कोण इथे आपल्याला दिसून येत आहे.